शेतकऱ्याची गोठराजे लयच खराब आहे ना। रात्रंदिवस मेहनत करावी लागते, त्याच्या बाद एका सालाची मेहनत केली की वर्षभरातून एकदा हातात पैसा येतो। अरे त्यातही खरं आहे ना, एमईसीबी न असा तितंबा करून ठेवला या शेतकऱ्याच्या वरात। पहा हे झाड आहे ना, या म्हटलं इलेक्ट्रिक पोलच्या पुरा करंट आहे, पार करंट आहे। आता याच्याहून पडला एक खाली वर झालं म्हणते काही शॉर्ट सर्किट, तिथून पडलं खाली, असं खाली पडलं। हा निंबात झाड जळलं या ठिकाणचं, हे निंबात झाड जळलं। आणि तिकडच्या बाजूने की नाही तुम्ही पाय जसाल तर संत्र्याचे झाड, ते एक झाड आहे, दुसरं झाड आहे, तिसरं झाड, या तिन्ही संत्र्याच्या झाडाला त्याची इतकी आस लागली की संत्र्याच्या झाडाला साईडनं हे झाले। बरं ते झाड जळले तर जळले, आणखीन गोष्ट झाल्या बा पाईप झाला राजो। आता कास्तकारानं कसं करा सांगा बरं मला। या वावरात जर अशा प्रकारचे तितंबे झाले आणि त्याच्या बाद जर असे नाटकं जर झाले तर कास्तकारात कसं करा। या 8-10 दिवसाच्या आधीच हा जो तणाया दिसतो तुम्हाला, याला ताण म्हणतात, बाबा याला ताण म्हणतात। याच्यात आहे म्हटलं फुल करंट आहे, म्हणजे चेकही केलं म्हणते त्याने की याच्यात त्याला करंट शो झाला, त्याच्या या पुऱ्या याच्यात करंट येते। असंच एक प्रकरण 7-8 दिवसाच्या आधी की गौरखेडा कुंडी अशा शिवारात झालं। जयवंत शिरस कारणाचा कास्तकार राजीव, रात्रंदिवस मेहनत करणारा माणूस हो राजीव, काही सेकंदात गेला हो। तर मी सध्या वावरात आलो, या ठिकाणचे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याचं काय नेमकं म्हणणं आहे ऐकून घेऊ। पा गोट शेतकऱ्याचे आहे हो। तर माझ्यासोबत राजीव या वावराचा माणूस कास्तकार आहे। दादा ते काही हा तितंबा काही झाला भाऊ? ही घटना काल संध्याकाळी 8 वाजताची आहे। इथनं ह्या पोलवरून जे वायर गेलेले आहे तिचे एक साईडचे वायर पूर्ण कट झालेले आहे आणि इथून स्पार्किंग झालेली आहे। तसेच हा जो पोल आहे याला एक जे वायर असते साईडला लावलेला ताण, त्याच्यामध्ये सुद्धा करंट कमीत कमी 5 ते 7 दिवसापासून शो करू राहिला। आणि तसेच या विहिरीवर एक पोल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा करंट येऊन राहिला आहे। आणि इथून जे स्पार्किंग झाली त्याच्यामुळे ती खाली पडली आणि पूर्ण आग अशी लागली। त्याच्यामुळं संत्र्याचे 3 ते 4 झाडं जळलेले आहे। त्याच्यानंतर हे पाईपलाईन जळलेली आहे, ड्रीपची जी लाईन आहे ती जळलेली आहे इथली। अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। सदर या घटनेबद्दल मी अचलपूर कॅम्प महावितरणकडे कंप्लेंट केलेली आहे। तसेच करसगाव हे खरपी जे करसगाव मध्ये येते तिथे सुद्धा कंप्लेंट केलेली आहे। आता त्यांनी आश्वासन दिलेले आहे पंचनामा करून हे करायचं। राजीव निरा जीवघेणं सितंबा आहे ना राजीव, असं जर झालं एखाद्याने धक्का लावला की निरा अंगारच निघणार। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, तसंच कसं इथे शेतामध्ये एक मंदिर सुद्धा आहे बजरंगबलीचं, त्यामुळे नेहमी भक्तांची वर्दळ इथे चालू असते। एखादा व्यक्ती जर पाणी प्यायला आलेला इथं कुणी भाविक असेल किंवा आला तो, त्याने जर आपल्याला समजा आता माहित आहे याच्यामध्ये करंट आहे, त्याने जर हात लावला तर इथे अपरिचित घटना एखादी होऊ शकते। त्याच्यामुळे लवकरात लवकर एमएससीबीने याच्यावर कारवाई करून हा जो फॉल्ट आहे जेणेकरून करंट वगैरे येणार नाही आणि अशा प्रकारचे जे स्पार्किंग वगैरे होते वारंवार त्या होणार नाही, याच्याबद्दल काही ना काही कारवाई केली पाहिजे। हर्षद दादा मला सांगा तुमचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे, सांगा बरं जरासं। म्हणणं असं आहे की जे आता नुकसान झालेलं आहे संत्रा झाडाचं, त्याचा काही प्रश्न नाही एवढा, ते तर समजा भरून निघल। पण एखाद्या वेळेस जर इथं जर असा अनुचित प्रकार जर घडला करंट वगैरे लागून किंवा, तर मग याचं कसं म्हणजे जीव घेणं हा ठरू शकतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर इथे जो फॉल्ट आहे हा दुरुस्त करण्यात यावा, जेणेकरून कुणाचं नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये। तर या शेतकऱ्याच्या वावरात आलतो राजीव, याच्यात की हा जो पाठीमागं तुम्हाला खांबा दिसणार ना, याच्यात येते म्हणते अर्थिंग, त्याच्यानं त्याचा गगुला खाली पडला आणि खाली इकून तिकून 3-4 झाडं जळले आणि त्याचे पाईप जळले। शेतकऱ्यासोबत बोललो मी, योगा चाललो जा रस्त्यानं, मला त्यानं हात दिला, भाऊ तुम्ही गावरान नाही तेवाल्या गावरान नाही त्याला योगा पहा राजीव। आणि त्यानं जसं हात दिला माझ्याजवळ माझं सारं यंत्र सामुग्री होती, मी त्याची बातमी कवर गेली। पण त्या शेतकऱ्याला कलेजा बाग किती मोठा आहे, त्या माणसाचं म्हणणं आहे माय झाडं जे जळले ते जळले, त्याचं मी नुकसान कुठे भरून काढेल, पण एखाद्या माणसाचा जीव गेला तो जीव कुठून भरून काढू। पहा शेतकऱ्याचे लेकर कसे आहेत, नाही तर लोकांच्या गाडीला उलचाक धक्का लागला ना, एवढी खरं झाली की नाही 2000 रुपये मागतात। पण या माणसाचे चांगले मागामुळे मेहनत करून 4 संत्रा झाड जळले, त्या संत्रा झाडाची काळजी नाही, पण या ठिकाणी कोणता ऍक्सिडेंट होऊ नये याची त्या माणसाची सर्वात पहिली विनवणी आहे। कारण होती आलं की राजू हनुमानजीचं मंदिर आणलं लय लोक असतात ना, मला माहित आहे ना। ते एमएससीबीला म्हणणं आहे की लवकरात लवकर हे करा ना बाबा, नाही तर एखाद्या जीव गेला काय करता।